एक स्त्री असणं हे सुद्धा सोसायटीच ठरवते. हो हो उदाहरणार्थ तुझे केस वाढले पाहिजे, नाकात तुझ्या काहीतरी असलं पाहिजे, कानात असलं पाहिजे. हे व्हॉट इज दिस एक्झॅक्टली? तू म्हणजे सुंदर असली पाहिजेस. हा, ते पण समाजाच्या दृष्टीने नजरेतून. उदाहरणार्थ Correct. की सुंदरतेची व्याख्या सुद्धा ते समाजच डिसाईड करतो ना. द सेकंड सेक्स मध्ये ती म्हणत नाही का लेखिका, स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते. घडवली जाते. म्हणजे तिला लहानपणापासून सांगितलं जातं की तू असे कपडे घाल कारण तू स्त्री आहेस, तू असं वाग कारण तू स्त्री आहेस, तुझे केस एवढे असले पाहिजेत कारण तू स्त्री आहेस, वगैरे वगैरे. सो इथंही तेवढं होतं आणि ते खूप जास्त बिंबवलं होतं. व्हॉट इज द आन्सर टू दिस? व्हेरी करेक्ट. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बाई म्हणजे समाजातली बाई ऍक्च्युली समाजातली बाई ही तिची ती नसतेच कधी, ती समाजानेच घडवलेली एक कलाकृती असते. आणि म्हणून कदाचित आपण तिच्या क्षमतांना फार अंडर एस्टिमेट करतो किंवा मी म्हणते की त्याचे पंख छाटले जातात. का? कारण समाजाला ती अशा अशा पठडीतली हवी आहे. वेअरॅज ती तशी नसती किंवा तिच्यासाठी तो साचा बनलेला नसता, ती त्या साच्याच्या बाहेर जाऊ शकली असती तर ती कदाचित खूप भारी, अजून भारी होऊ शकली असते आणि मग ती पूर्ण समाजाला घेऊन पुढे जाऊ शकली असती. स्त्रीला आपण आता सुद्धा जेव्हा बघायला जातो तेव्हा एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या किंवा सगळं पास्ट उकरून काढणाऱ्या, कडाकडा भांडणाऱ्या किंवा कधी कधी मूर्ख, अशा ज्या सगळ्या ऑल ओव्हर विशेषणांनी तिला बांधलं गेलंय कंटिन्यू. तर मला असं वाटतं हे समाजाचा दोष आहे हे सगळं. आणि ह्याच्या पलीकडे आपण कधी जाऊच नाही शकलो की बरे ठीक आहे तिला गाडी चालवता येत नाहीये, तिला व्यवहार ज्ञान नाहीये, याची कारणं नेमकी काय असतील? कित्येक पिढ्यानं पिढ्या तिला बाहेर त्या चाकोरीतून यायला किती वेळ लागला आणि त्यानंतर आता तिच्या प्रगतीचा वेग किती आहे हा कधी विचार नाही करत आपण पास्ट मधला. आत्ताच्या गोष्टीवरून तिला प्रत्येक वेळेस जज केलं जातं. आणि त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की माझे आजोबा कधी कधी भांडणात खूप पटकन म्हणून जातात की आजकालच्या बायका फार आगाऊ झाल्यात आणि हे वाक्य आलं की मी भयंकर तापते. सो माझं त्यावेळेस म्हणणं असतं की आगाऊ झालं म्हणजे काय? तुमच्या हुशार ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड संस्थेला त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे त्या आगाऊ झाल्या का? म्हणजे कुठेतरी तुम्ही जे आधीपासून ठरवून ठेवलेल्या होत्या गोष्टी, त्या गोष्टींना त्यांनी फक्त प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणून त्या आगाऊ झाल्या का? मग याचा अर्थ तुमची जी सो कॉल्ड व्यवस्था आहे ती कुठेतरी कमकुवत नव्हती का आधीपासून? आणि हे सोशल कंडिशनिंग तिच्यावर लहानपणापासून झालेलं असतं की तू मुलगी आहेस तर तुला हे असं 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 करायला पाहिजे.